रामकृष्ण हरमंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण आलो आहे हरिनिवास सर्कलला. हरिनिवास सर्कलला ग्राउंड प्लस 7 माळ्याची एक नवी कोरी अनयूज अनटच बिल्डिंग झालेली आहे. इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तसल्या काय अम्युनिटीज 100% नसणार आहे, पण 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत नक्की मिळतील. आणि फ्लॅटचं जर तुम्ही बघितलं तर समोर मात्र जे दुसऱ्याचं गार्डन आहे ते तुम्हाला दिसणार आहे, पण असं मोकळं थोडंसं तरी आहे. समोर बिल्डिंग लागून आहे, पण मोकळं आहे. मात्र सकाळचं ऊन हे तुमच्या बाल्कनीमध्ये नक्की येईल, कारण स्टँडिंग बाल्कनी आहे ही तुमची ईस्टला असल्या कारणानं सकाळचं ऊन तुम्हाला घरामध्ये मिळेल. इथे हरिनिवास सर्कलला एक मी 3 BHKचा फ्लॅट दाखवतो आहे, ज्याचा कार्पेट जवळजवळ 1380 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. हॉल तुम्हाला थोडासा छोटा जाणवेल, पण पलीकडे बेडरूम्स किंवा मग त्याच्या बाल्कन्या त्या सगळ्याच जर धरल्या तर मग मात्र तुम्हाला असं वाटेल मोठा आहे. बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला आहे. शेजारी एक फ्लॅट असणार आहे, एक लिफ्ट आणि टोटल 2 लिफ्टचं तुमची इथे सुविधा दिल्या गेलेल्या आहेत. 2 लिफ्ट असल्यामुळे ही तुमची फायरची लिफ्ट आहे आणि ही आपली रोज वापरात येणारी लिफ्ट असणार आहे. जर तुम्ही पुढे आलात तर मग मात्र हे तुमचं घर आहे. ह्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला असा सुंदर आणि मोठा आणि चांगला असा हॉल मिळतो. आणि हॉलच्या जर तुम्ही आपण व्हिडिओ स्टार्ट करताना जी स्टँडिंग बाल्कनी दाखवली होती, ही बाल्कनी तुम्हाला खरं मिळणार आहे. आणि मग मात्र हरिनिवास सर्कलला एकदम नाक्यावरतीच तुमचं हे खरं घर असणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे ठाणा स्टेशन वगैरे जर म्हटलं तर साधारणतः 1-1.25 किलोमीटर अंतरावरती इथून असणार. पण मुंबई नाशिक रोड मात्र जवळ आहे. शहरात असल्या कारण हॉस्पिटल बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला जवळच्या जवळ सगळं असतं. अजून हे लाईटीसुद्धा काम केलेलं नाही, म्हणजे अशा पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही ही जागा बघितली, इथून तिथपर्यंत बेडरूमचा जर स्पेस बघितलं तर अशी मोठी जागा तुमच्या त्या पॅसेजमध्ये तुम्हाला मिळते. आणि पुढे आल्यानंतर मग मात्र तुम्हाला एक मोठं आणि चांगलं एक किचन मिळतं, जिथे 2 प्लॅटफॉर्म, एक छोटा आणि एक मोठा असं दिले गेलेला असणार आहे. आणि नंतर पुढे जरी आलात तर इथे पण किचनला पण तुम्हाला खरं बाल्कनी दिली गेलेली मिळणार आहे. आणि पुढं मात्र याच्या एकदम एक अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग उपलब्ध आहे. जर तुम्ही तसं जर बघितलं तर हे घर जे आहे 7 माळ्याचं असल्यामुळं कार्पेट वाईज तुम्हाला ते मोठं घर नक्की जाणवणार आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक इथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मात्र खूप मोठं दिलं गेलेलं असणार, जिथे जॅगवरची फिटिंग वगैरे सगळं मस्त असेल. इथं आल्यानंतर तुम्हाला परत एक वॉशिंग मशीनसाठी स्पॉट दिलेला आहे. इथं तुम्ही वॉशिंग मशीन लावू शकता. आणि ह्या साईडला आला तर कपडे वगैरे सुकवत वगैरे घालण्यासाठी अशी जागा तुम्हाला इथं ही पण मिळणार आहे. तसं जर बघितलं तर बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसणार आहे. नंतर ह्याच्यावर बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला ज्यावेळेला येतो त्यावेळेला हे बेडरूमच्या ह्या साईडला जर आलं तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच ह्या साईडला पण मिळणार आहे. आणि इकडे आल्यानंतर परत कपडे सुकवण्यासाठी अशी मोठी जागा किंवा स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला काय वापरात कसं करता येईल तसं तुम्ही इथे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने ती जागा वापरून घेऊ शकता. आणि नंतर जर आपण ह्याच्या पण बाहेर जाण्याचा जर विचार केला किंवा बाहेर जर आलो तर ह्या साईडला मग मात्र तुमचं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला तुम्ही आलात तर बेडरूमची साईज तुम्हाला 1 नंबर बाकी नक्की मिळणार आहे, कारण याची साईज खरोखर बेडरूमची मोठी असणार आहे. आणि नंतर ह्या बेडरूमच्या जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथं पण तुम्हाला एक बाल्कनी मिळते. ह्या बाल्कनीतनं हरिनिवास सर्कल दिसते, पण आता बिल्डिंगमध्ये असल्या कारण आता हरिनिवास सर्कल त्या याच्यावर जवळच आहे. इकडनं जर तुम्ही असं बघितलं तर हे मात्र पद्धतीचं आहे. ह्याच्यात काय कोणी राहिलेलं नाही किंवा काहीच नाही आहे. तुम्हीच येणार, तुम्हीच पहिलं राहणार आहात. नंतर पुढे आपण येतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक बेडरूम असणार आहे. हा बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर 1 नंबर साईज इथे पण तुम्हाला खरं मिळणार आहे. कारण बघा बेडरूमची साईज तुम्हाला जाणवते किती मोठी, किती आणि चांगल्या पद्धतीची. इकडे तुम्ही कपाट वगैरे लावू शकता. आणि इकडे परत आला तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं नवं चांगल्या पद्धतीचे. ज्या लोकांना घोडबंदर रोडला जायचं नाही, आपलं थोडं जवळ, आता हे सगळे पैसे असणार हे लोकेशनचेच पैसे आहेत, कारण लोकेशन इकडे जवळ असल्यामुळे त्या पद्धतीनं तुम्हाला इकडे भाव वाटतात. नंतर ह्या तुमच्या बेडरूमला जर तुम्ही ह्या साईडला आला तर एक खूप मोठी अशी बाल्कनी मिळते. आणि खरोखर ही खूप मोठी अशी बाल्कनी तुम्हाला झुला किंवा काय गार्डन करायचं किंवा तुमचे पाळीव प्राणी जरी असतील तुम्ही ठेवायचं म्हणलं तर तुम्ही इथे नक्की ठेवू शकता. एवढी मोठी बाल्कनी आपल्याला इथे नक्की मिळते. अशा पद्धतीचं हे तुमचं एवढं मोठं असणारं बेडरूम असणार आहे. खरं तर विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्या ठिकाणी इकडे तुम्हाला वॉशरूम, बाथरूमची सुविधा दिली गेलेली. इकडे पण आहे, इकडे पण आहे, इथे कॉमनवाला आहे. परत आता हे थर्डवाला आहे. ते इकडे आल्यानंतर तुम्ही इथे आलात तर हे बेडरूम आहे. इकडे जर आला तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे पण मोठं आणि चांगलं खरं इथे पण मिळतं. ह्या बेडरूमला पण तुम्हाला म्हणजे अटॅच इथे पण दिले गेलेलं असणार आहे. नंतर हे त्याचं बेडरूम होतं. हे बेडरूमची हवा, ह्या बेडरूममध्ये हवा आणि
लाईट तुम्हाला चांगली मिळते. आणि नंतर इकडे आला तर ह्याची साईज जर बघितली ह्याची पण साईज तुम्हाला मोठी बेडरूमची नक्की मिळते. पुढे आल्यानंतर जर तुम्ही इथे आलात तर इथं परत एक बाल्कनी तुम्हाला दिली गेलेली असणार आहे. म्हणजे हे सगळं तसं जर बघितलं तर बाल्कनीचंच घर आहे. बरं बाल्कनी काही छोटी मोठी नाही, खूप मोठी अशी इकडनं पण तुम्हाला अशी एवढी मोठी बाल्कनी परत ह्या फ्लॅटमध्ये मिळते. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला 3BHKचा अनयूज अनटच असणारा चांगल्या लोकेशनला असणारा हा 3BHKचा फ्लॅट आहे. आणि इथं चांगलं वातावरण आहे. त्या पद्धतीनं जर अशा पद्धतीचा नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅट कोणाला घ्यायचा असेल, बघायचा असेल तर फोन करा, दाखवतो. राहिला प्रश्न याच्या किमतीचा, तर याची किंमत अशी असणार आहे इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, 2 कार पार्किंग सगळं पॅकेज डील आपल्याला इथे मिळू शकते. 3,40,00,000 रुपये याची पॅकेज डील असेल. 3,40,00,000 पण आपण कमी करण्याचा याच्यात प्रयत्न करणार आहोत. 3,40,00,000 कमी आपण करू. समोर बसल्यानंतर घर पटलं तर चर्चेला इथे मार्ग आहे. चर्चेतनं काहीतरी सोल्युशन चांगलं नक्की निघू शकतं. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घर दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा आहे की मी रोज काही ना काही चांगलं दाखवण्याचा 100% प्रयत्न करतो. माझ्याकडनं मी 100% देतो आहे. तुमच्याकडनं पण मला थोडंसं मदतीची अपेक्षा आहे. ते सबस्क्रायबरची किंवा मग जास्तीत जास्त व्ह्यूची, ह्या दोनच गोष्टींची अपेक्षा मी केलेली की घरच माझ्याकडनं घ्यावं ही मी अपेक्षा कधी करतही नाही आणि करणारही नाही. आणि उगाच काहीतरी करायचं म्हणून मी तेही करणार नाही. काहीतरी माझ्या पण मनाला सगळ्या गोष्टी पटणार आहेत तसं त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या नीटनेटके मी करतो. आणि शक्यतो दाखवताना मी चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि लिगलचाच विषय हातात घेत असतो. अदरवाईज मी घेत नाही आहे. तर मला जास्त लोकांनी सपोर्ट करा, तेवढं जास्त बटणार सबस्क्रायबरचं दावा हीच मी सगळ्यांना अपेक्षा करतो. आणि तुर्तास थांबतो म्हणजे रामकृष्ण हरी.